आज आपण करणार आहोत चिकन फ्रायची रेसिपी, जी आपण स्टार्टर म्हणून खाऊ शकतो। यासाठी आपल्याला लागणार आहे स्वच्छ धुतलेले आणि मांसल असे चिकनचे तुकडे। चिकन मॅरिनेशनसाठी आपल्याला एक पेस्ट लागेल। त्यासाठी 5-6 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, हिरवी मिरची, पुदिन्याची पाने हे सगळं ठेचायचं आणि त्याची पेस्ट करायची। ही ठेचून घेतलेली पेस्ट, हळद, लाल मसाला, गरम मसाला, लिंबाचं ज्यूस, चण्याचं पीठ 2 चमचे, मीठ, हा मसाला सर्व चिकनला त्या लावून घ्यायचा आणि हा मसाला मुरण्यासाठी त्याच्या अर्धा तासासाठी हे चिकन साइडला ठेवून द्यायचं। अर्धा तासानंतर तव्यावरती तळण्यापुरतं तेल टाकायचं आणि दोन्ही साइडने हे चिकनचे तुकडे आहेत ते फ्राय करून घ्यायचे। हे चिकनचे तुकडे फ्राय करून झाले ते मी साइडला काढून घेते आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते पण मी फ्राय करून घेते। चिकन फ्राय झालंय। आता हे सिमला मिरचीचे तुकडे आहेत ते पण थोडा वेळ फक्त फ्राय करायचे। त्याच्यावरती चिमूटभर थोडं मीठ टाकायचं आणि थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपण फ्राय केलेले चिकन ते पण मिक्स करायचं। 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आणि हे तयार आहे आपले घरगुती चिकन फ्राय, जे आपण स्टार्टर म्हणून कधीही खाऊ शकतो। ह्या अशा रेसिपी स्टार्टर किंवा स्ट्रीट फूड म्हणून ओळखल्या जातात, पण ह्या ज्या रेसिपी आहेत ती घरी तयार करण्यासाठी खूप सोप्या आणि झटपट देखील होतात। तर अशाच्या साध्या सोप्या जेवणासाठी मदत करणाऱ्या रेसिपीज यापुढे येत राहतील। त्या तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।